नमस्कार, देशनतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा आणि इतिहासकार इंद्रजित सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला काल तेलंगणातून बेड्या ठोकल्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी आज त्याला जुना राजवाडा पोलीस ठाण्यात आणले। कोरटकर यांची वैद्यकीय चाचणी करून त्याला न्यायालयात हजर केलं जाणार आहे। महाराष्ट्राचा आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल विकृत वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या मुसक्या आवळल्यानं शिवप्रेमींकडून समाधान व्यक्त केलं जातंय। महिनाभर गुंगारा देणारा कोरटकर अखेर पोलिसांच्या जाळ्यात कसा अडकला याची इनसाइड स्टोरी आता समोर आली आहे। इतिहासकार इंद्रजित सावंत यांना फोनवरून शिवीगाळ करून छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द वापरल्यानंतर अटकेच्या भीतीने प्रशांत कोरटकर फरार झाला होता। नागपूरमधून आधी चंद्रपूर, नंतर इंदूर आणि त्यानंतर तो थेट तेलंगणात पोहोचला होता। दरम्यानच्या काळात त्याने अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न केला, मात्र कोल्हापूर न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर इंदूरला असणाऱ्या कोरटकरने आपली गाडी बदलली आणि चालकालाही माघारी पाठवून दिलं। त्यानंतर दुसऱ्या कारने तो तेलंगणाच्या दिशेने निघून गेला। प्रशांत कोरटकर तेलंगणाच्या दिशेने गेल्याचे एका टोलनाक्यावरील सीसीटीव्हीच्या माध्यमातून स्पष्ट झाल्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणात त्याचा शोध सुरू केला होता। मात्र महाराष्ट्र पासिंगच्या गाड्या पाहिल्यानंतर कोरटकर पुन्हा एकदा चकवा देण्याची शक्यता लक्षात घेऊन कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणात तेथील दुचाकी भाड्याने घेतल्या। या दुचाकींवरून पोलिसांनी 2 ते 3 दिवस कोरटकरचा शोध घेतला। अखेर सोमवारी दुपारी तेलंगणा राज्यातील मंचरियाल येथील रेल्वे स्टेशन पासून त्याला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलं। दरम्यान रात्रभर प्रवास करून मंगळवारी सकाळी 8:15च्या सुमारास पोलिसांचे पथक कोल्हापुरात पोहोचले आणि यावेळी जुना राजवाडा पोलीस ठाण्याबाहेर कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता। त्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर न्यायालयात हजर केले जाणार आहे। त्यामुळे सीपीआर सह कसबा बावडा येथील जिल्हा न्याय संकुलाबाहेर पोलिसांनी बंदोबस्त तैनात केलाय। महाराष्ट्रातील जनतेची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल अपमानकारक वक्तव्य केलेल्या कोरटकरला कोल्हापुरात आल्यानंतर त्याचं कोल्हापुरी चपलीने स्वागत करू असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर समन्वय हर्षल सुर्वे यांनी दिला आहे। गनिमी काव्याने कोरटकरला कोल्हापुरी पायतान दाखवणारच असा निश्चय कोल्हापुरातील शिवसैनिकांनी केला आहे। कोल्हापुरी चपलेने कोरटकरचे स्वागत करणार असल्याचा मेसेज सोशल मीडियात व्हायरल झाल्यानं त्याच्यावर हल्ला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे पोलिसांनी बंदोबस्त वाढवून खबरदारी घेतली आहे। आज जुना राजवाडा पोलिसांनी न्यायालयात हजर केल्यानंतर प्रशांत कोरटकरला किती दिवसांची कोठडी सुनावण्यात येते हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी तुम्ही बघत राहा देशोन्नती। नमस्कार।